कोड करीत आहात ना कोडस. वेलकम बॅक टू एपिसोड नंबर 1 ऑफ मराठी कोडर. तर मित्रांनो, या सिरीजमध्ये तुम्हाला प्रोग्रॅमिंग आणि कोडिंग रिलेटेड व्हिडिओ मिळणार आहे. म्हणजेच आपण या सिरीजमध्ये तुम्हाला कोडिंग विषयाच्या टिप्स, ट्रिक्स आणि गायडन्स रिलेटेड व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या एपिसोड नंबर 1 मध्ये आपण जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे जावाचे एन्व्हायरमेंट हे आपल्या स्वतःच्या लॅपटॉपमध्ये कसं सेट करू शकतो. तर मित्रांनो, चला सुरू करूया. लॅपटॉप ओपन केल्यानंतर आपल्याला कोणत्याही एका ब्राउझरवर जायचे. आता सध्या माझ्याकडे गुगल क्रोम आहे, म्हणून मी हे ओपन करतोय. गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला JDK डाउनलोड असं सर्च करायचे. JDK डाउनलोड सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आलेली आहे www.oracle.com. ही जावाची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरं एक पेज लोड होईल. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला जावाचं लेटेस्ट व्हर्जन दिसेल. या ठिकाणी जावाचं लेटेस्ट जावा 26 हे व्हर्जन आता या ठिकाणी अवेलेबल आहे. थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी लिनक्स, मॅक OS आणि विंडोजसाठी वेगवेगळ्या जावाच्या JDK फाईल्स ह्या डाउनलोड करायला लागतात. माझ्याकडे सध्या विंडोजचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणून मी विंडोजवर क्लिक करतो आणि त्यानंतर 2 नंबरचं 64 इन्स्टॉलर या ऑप्शनवर जाऊन मी जावाची लेटेस्ट जावा फाईल डाउनलोड करतो. आता माझी जावाची ही फाईल डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. जावा डाउनलोड होण्यासाठी थोडाफार वेळ लागतो. आता माझी जावाची फाईल ही डाउनलोड झालेली आहे. आता ह्या फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. अशी विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला येस बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आणखी एक नवीन विंडोज तुमच्या समोर ओपन होईल. अशी विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी विंडो येते त्या विंडोत तुमचा जावाचा पाथ असतो, ज्या ठिकाणी तुमची जावाची फाईल ही इन्स्टॉल झालेली आहे. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून तुमचं जावाचं इन्स्टॉलेशन सुरू होतं. आता माझी जावा ही सक्सेसफुली इन्स्टॉल झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला जावाची जो ठिकाणी जावा ज्या ठिकाणी नंतर तुम्हाला जावा ज्या ठिकाणी इन्स्टॉल झाली त्या ठिकाणी जाऊन नंतर तुम्हाला जावाचा पाथ हा एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये टाकावा लागतो. तर ज्या ठिकाणी जावा इन्स्टॉल झाली आपण त्या ठिकाणी जाऊ. आपण लोकल डिस्क C
प्रोग्राम फाईल या ठिकाणी जावा, जावा नंतर जेडीके नंतर बिन फाईल आणि हा पूर्ण पाता आपण Ctrl+C करून कॉपी करायचा आहे. कॉपी झाल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. या ठिकाणी आलेले एडिट द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. या ठिकाणी एडिट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पाथ, एडिट न्यू पाथ. या ठिकाणी जावाचा हा पाथ पेस्ट करायचा आहे. ओके आणि ओके. आता आपली जावा ही सक्सेसफुली इन्स्टॉल झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी CMD क्लिक करून CMD ओपन करायचं आहे. या ठिकाणी सर्च करायचे जावा व्हर्जन. जावा व्हर्जन सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जावाचं लेटेस्ट व्हर्जन ओपन होईल. या ठिकाणी आता आपल्या सिस्टममध्ये जावा 26 हे इन्स्टॉल झालेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.